CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील हनवतखेड गावात भीषण पाणी टंचाईचे चित्र समोर आले असून ग्रामस्थांचे हाल अक्षरशः टोकाला पोहोचले आहेत। टँकरने खोल दरीतील विहिरीत पाणी टाकले जाते आणि तेथून तब्बल 300 फूट उंच डोंगर चढून ग्रामस्थांना पाणी भरावे लागते। ही रोजची जीवघेणी कसरत बनली आहे। स्वातंत्र्य मिळून 70 वर्षाहून अधिक काळ उलटला तरीही या गावात एकही कायमस्वरूपी नळ योजना राबवली गेली नाही, ही बाब संतापजनक आहे। सुमारे 500 लोकवस्ती असलेल्या या गावाला आजपर्यंत शुद्ध नळाचे पाणी मिळालेले नाही। सावळा सुंदरखेड हनवतखेड गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या गावात वर्षभर टँकरवरच पाण्याची गरज भागवली जाते। टँकर वेळेवर न आल्यास ग्रामस्थांना तब्बल 8 किलोमीटर दूर बुलढाणा शहरात पाण्यासाठी धाव घ्यावी लागते। जंगलाच्या काठावर वसलेल्या या गावाकडे जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत असून पाण्यासाठी 70 वर्षांपासून सुरू असलेली ही झुंज आजही कायम आहे।